नमस्कार. आज आपल्या समर्थ व्याख्यानमालेचं हे 5वं सत्र आहे. आजचे प्रमुख वक्ते आहेत माधवजी ढेकणे साहेब, इस्रोचे माजी डायरेक्टर आहेत, रिटायर्ड आहेत सर. दिलीपरावांचे मित्र आहेत, त्याच्यामुळं दिलीपरावांना एक चांगले चांगले वक्ते मिळतात. आज आम्हाला चांगले परभणी सर, तर आम्हाला इस्रो म्हणजे इस्रो मी भेटतो त्या इस्रो मी भेटतो एवढ्यापुरतंच आम्हाला इस्रो माहिती आहे. सर मी नारायणगावला हजर झाल्यानंतर नारायणगाव पोझिशनला तिथे GMRT आहे, जायंट मेट्रो रेडिओ केबल. तिथे खूप सारे फॉरेनर्स येतात आणि ते फॉरेनर्स असल्यामुळे आमचा पोलिसांचा संबंध येत असतो. तिथले प्रमुख माहिती माझ्याकडे आले, मी त्यांनी हजर झाल्यावर मला म्हणले सर आमचं GMRT बघायला येतं. काय GMRT? तर म्हणजे हे जायंट मेट्रो रेडिओ टेलिस्कोप. आणि म्हटलं बरं झालं, आपल्याला काही शास्त्रातलं कळत नाही, पण डायरेक्ट अवकाशात बघणार टेलिस्कोप असल्यामुळे. तिथं गेलो, तिथं खूप सारे अँटिनाज आहेत त्या परिसरात, आपल्याला माहितीच असेल. ते एक विशिष्ट ठिकाणी मला वाटतं, त्या ते निवडलेलं ठिकाण आहे खोडत. तर तिथे गेल्यानंतर त्यांनी मला एक माणूस दिला, शास्त्रज्ञ असतील ते. पहिला अँटेना दाखवला. सर, व्हॉट इज सीन इज नॉट अन अँटेना. असं म्हटलं, शास्त्रज्ञ थोडेसे ध्येयवेडे असतात, म्हणजे वेडे असतात, ध्येयवेडे असतात. त्यांनी तसं सांगितल्यावर म्हटलं मग अँटेना आहे कुठे? तर म्हटलं हा जो एक लेअर दिसतोय छत्रीमध्ये तो अँटेना आहे, आणि तो अँटेना 360 डिग्रीमध्ये फिरतो. आता म्हटलं चला हे अँटेना दाखवलं त्यांनी. मग तिथे जिथं ते बसलेलं असतात शास्त्रज्ञ अभ्यास करत, म्हटलं तिथं तरी टेलिस्कोप असेल, तिथं जाऊन तरी आपल्याला बघायला मिळत ना अवकाश. तिथे गेलं तर खूप सारे फॉरेनर्स एका कॉम्प्युटरवर बसलेले वेगवेगळ्या आपापल्या. त्यांनी सांगितलं मला ह्या देशाचे असे तसे. मग म्हणजे हे बघतात, कसं बघतात? तर म्हणजे इथं काही बघत नाहीत म्हणे, हे इथून अभ्यास करतात आणि ज्या अभ्यास चालू आहे तिथलं एक प्रिंट येतं, निळं हिरवं असे वेगवेगळ्या रंगाचे डॉट्स येतात. त्याच्यावर हे लोक ठरवतात की तिथं पाणी आहे, खडक आहे, माती आहे. इथपर्यंत आम्हाला सर अवकाशातलं ज्ञान तिथं गेल्यामुळे प्राप्त झालं. असं माधव ढेकणे सरांची मी ओळख करून देतो आपल्याला. प्रथम सगळ्यांचे स्वागत करूयात. माधव ढेकणे सरांचं स्वागत आहे, त्याचप्रमाणे आपले सर्व सभासद जे हजर असतात दररोज त्यांचंही स्वागत आहे. आणि आज मला वाटते बरेच नवीन पण आलेले आहेत, कारण सर विषय आम्ही गेले 8-10 दिवस सांगतोय सगळ्या लोकांना, त्यामुळं नेहमीच्या प्रेक्षकांशिवाय सुद्धा अनेक आमच्या ग्रुपमध्ये बाकीचे फिरणारे लोक सुद्धा आज हजर आहेत, त्यांचंही स्वागत. माधव ढेकणे साहेबांचं डिस्टिंग्विश्ड सायंटिस्ट, इस्रो, रिटायर्ड, फेलो इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग. त्यांनी जे पदं भूषवलेली आहेत ते प्रोफेसर सचिव धवन, प्रोफेसर IIST त्रिवेंद्रम, डायरेक्टर इस्रो इंटरनॅशनल सिस्टम युनिट, Associate Director R&D VSS इस्रो, Chief Controller VSS. सर्व्हिस इन इस्रो 2018 ते 2020, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी 2016 ते 17, इस्रो इनर्शियल सिस्टीम अंटिल युनिट इस्रो 1983 ते 2016, विक्रम साराभाई स्पेस सेंटर इस्रो. एज्युकेशन क्वालिफिकेशन सर आपलं दिलेलं आहे तर BTech इलेक्ट्रॉनिक्स काय असेल ते 1980 IIT बॉम्बे. तर विशेष तुम्हाला सांगायचं म्हणजे आमच्याकडे आता समोरचं 2 IITs आहेत झाले ना. तर सरांचा MTech सिस्टम अँड कंट्रोल 1983 IIT मुंबईतून झालेला आहे. ब्रीफ नॅरेटिव्ह आहे सरांचं. जॉईंट विक्रम साराभाई स्पेस सेंटर, द लीड सेंटर ऑफ इस्रो फॉर launch vehicle development in the control design division with initial assignment of designing a control algorithm for autonomous payload control rocket experiment. As a control system designer and mission analyst for ISRO, launch vehicles contributed to ASLV, PSLV, GSLV, and the new generation vehicle GSLV Mark III, visible launch vehicle technology demonstrator RLV, TD and CARE mission. Main contribution in launch vehicle development area include
mathematical modeling of launch vehicle dynamic, control and guidance design. On board, software development, navigation, guidance control validation, and mission analysis. Held various positions such as group director, control guidance and design group deputy director, control guidance and simulation entity chief controller VSSC and associate director R&D VSSC. As associate director in R&D, VSS main thrust was in research and development activities of the center as well as collaboration with institutes like IIT and IISC. ठीक आहे, असं सरांचं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी संशोधन केलेलं आहे आणि आता आपण जे बघितलं तर मला वाटतं हे सर PSLV हे रॉकेट लॉन्चर्स वगैरे असतील ना, तर असं आपण म्हणजे आपल्या सैन्यासाठी अवॉर्ड्स नसतो ना, तर सरांनी आतापर्यंत साधारण 35 टेक्निकल पेपर्स प्रसिद्ध केलेले आहेत आणि मेंबरशिप होती सरांची लाईफ मेंबरशिप ऑफ सिस्टीम सोसायटी ऑफ इंडिया, ॲस्ट्रॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया, इंडियन सोसायटी अँड सिस्टीम्स फॉर सायन्स अँड इंजिनिअरिंग. आता गेस्ट लेक्चर्स त्यांनी सरांनी बऱ्याच ठिकाणी दिलेले आहेत आणि सरांनी जे अवॉर्ड्स आहेत ते अवॉर्ड्स फक्त सांगतो. इस्रो PSLV टीम अवॉर्ड 2007, ISRO Merit Award 2010, ISRO Performance Excellence Award 2013, Fellow of Indian National Academy of Engineering 2018. Foreign deputations visited DFL via Germany, Laos, Cosmos, Russia and Tokyo to participate in various technical disciplines. सर आपलं स्वागत आहे आमच्या ग्रुपमध्ये या व्याख्यानामध्ये. मी रणखंबे सरांना विनंती करतो की सरांचा सत्कार आपण करावा. धन्यवाद सर. आता आपण वेळ न दवडता आपण ढेकले साहेबांनी विनंती करू सर आपण सुरू 2 मिनिटं बोलून क्लिक करणारा PPT का 2 मिनिटं.